लोणार तालुक्यातील बीबी येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव विनोद वाघ यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली। बीबी परिसरात जवळपास 30 ते 40 खेडी आहेत। तेथून येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होते आहे। रुग्णालयात एक्सरे मशीन आहे, मात्र ऑपरेटर नसल्यामुळे ती धूळ खात पडली आहे। त्यासाठी ऑपरेटर नेमावा। याशिवाय दररोज अपघात, विषप्राशन, सर्वंदंश, डेंग्यू, ताप, खोकला असे अनेक रुग्ण येथे येतात। एखाद्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यास पोस्टमार्टमसाठी लोणार किंवा मेहकर येथे पाठवले जाते। अशा अनेक समस्यांनी हे रुग्णालय वेढले आहे। त्यामुळे भाजपचे युवा मोर्चाचे प्रदेश सचिव विनोद वाघ यांनी बीबी ग्रामीण रुग्णालयाचे नाव बदलून राम भरोसे ग्रामीण रुग्णालय बीबी असं केलं आहे व अनोखा आंदोलन केलं आहे। येथे डॉक्टर उपलब्ध नसल्याने विनोद वाघ यांनी स्वतः रुग्णांची तपासणी केली। या रुग्णालयाचे नाव राम भरोसे ग्रामीण रुग्णालय हेच योग्य असल्याचं मत विनोद वाघ यांनी व्यक्त केलंय। बीबी ग्रामीण रुग्णालयात गेल्या अनेक दिवसापासून डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे या ठिकाणी रुग्णाचे खूप हाल होत आहे। त्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून राम भरोसे चाललेलं हे रुग्णालय, त्यामुळे या राम भरोसे चाललेल्या रुग्णालयाचं नामकरण करून या ठिकाणी राम भरोसे ग्रामीण रुग्णालय असं नामकरण आज भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आम्ही या ठिकाणी केलं। आणि या ठिकाणी आमची मागणी राहील की त्वरित तुम्ही या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध करून द्या आणि जे काही ग्रामीण भागातल्या रुग्णांची या ठिकाणी हेळसांड होत आहे ती त्वरित थांबवा आणि या रुग्णांना न्याय द्या अशी मागणी आम्ही या ठिकाणी आज तुमच्या माध्यमातून करत आहोत। या अनोख्या आंदोलनाची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे। या रुग्णालयाचे आयुष होमिओपॅथिक वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विवेक बंगाळे यांच्याशी चर्चा केली असता डॉक्टर बंगाळे यांनी रुग्णसेवा सुरळीत चालू ठेवण्यासाठी MBBS डॉक्टर नेमावेत असं सांगितलंय। आज या ग्रामीण रुग्णालयात गेले जवळपास 3 महिने झाले एकही MBBS अर्थधारक वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांचे काही अंशी प्राथमिक उपचार करून आम्ही आयुष वैद्यकीय अधिकारी 3 लोक आहोत इथे, होमिओपॅथिक, आयुर्वेदिक आणि युनानी। ॲलोपॅथीचा उपचाराला काही निर्बंध असल्यामुळे आम्ही रुग्णावरती प्राथमिक उपचार करून रुग्णांना संदर्भित करतो। परंतु रुग्णांच्या आशा अपेक्षा यापूर्वी इथे बऱ्याचशा होत्या, कारण MBBS अर्थधारक वैद्यकीय अधिकारी असायचे। तर रुग्णांना उपलब्ध पाहिजे तसा उपचार न मिळाल्यामुळे रुग्णांचे जे काही आमच्यासोबत वादविवाद होतात, त्यामुळे वेळोवेळी रुग्णांसोबत आमचे वादही होतात। आणि असा वाद होऊ नये आणि रुग्णसेवा ही सुरळीत चालू राहण्यासाठी मी वरिष्ठांकडे अशी एक विनंती करत आहे की या ग्रामीण रुग्णालयामध्ये 3 MBBS वैद्यकीय अर्थधारक वैद्यकीय अधिकारी लवकरात द्यावे व जेणेकरून रुग्णसेवा ही व्यवस्थित होईल व रुग्णाची कोणत्याही हेळसांड होणार नाही। धन्यवाद। यावेळी भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष देवानंद सानप, सर्कल प्रमुख श्रीराम माटे, विभाग प्रमुख बाळासाहेब कुलकर्णी, युवा मोर्चाचे सुनील मुंडे, सुधाकर नागरे, संदीप सानप, विजय करपे, प्रवीण धाईत, सुनील काकड, वसंता गावंडे, अक्षय धारतरकर, भागवत धाईत, भगवान घोळके यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा।